मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसंच त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं। त्यांच्या या लढ्याला आता काही प्रमाणामध्ये यश मिळताना दिसतंय। शिंदे समितीनं कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत। या नोंदीच्या आधारे आतापर्यंत एकूण 12,11,303 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजामधील मोठ्या संख्येनं नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचं पाहायला मिळतंय। गुरुवारी दिनांक 5 रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयामध्ये मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवरती मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। या बैठकीत शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात आला। त्यावेळी राज्यामध्ये सापडलेल्या 48 लाख कुणबी नोंदींच्या आधारे 12,11,303 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या प्रमाणपत्रांपैकी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 2,57,084 तर बीड जिल्ह्यामध्ये 34,692 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये सांगण्यात आली आहे। बैठकीमध्ये सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ समितीनं पुणे विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। तसंच मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या 161 गुन्ह्यांपैकी 71 गुन्हे मागे घेणं प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली। मुंबईमधील 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आलेत। दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 306 व्यक्तींपैकी 275 जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली।